नमस्कार. व्यावसायिक विकास मंच भंडारा अंतर्गत आयोजित सत्र 13 उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपला अतिशय महत्त्वाचा विषय शाळा स्तरावर ज्ञान रचनावाद आपण राबवित आहोत आणि ज्ञान रचनावादाच्या संदर्भाने वर्गातील परिणाम आणि त्या संदर्भातले वेगवेगळे पैलू आज आपले या संदर्भात सांगण्यासाठी आपल्याला सन्माननीय मार्गदर्शक लाभलेले आहेत. नागपूरवरून प्रसेनजित गायकवाड सर. सन्माननीय सरांचं मी आपल्या व्यावसायिक विकास मंचाच्या मार्फत खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तसेच आजचे आपले सन्माननीय सूत्रसंचालक गणेश कुंभारे सर आहेत. सरांचे सुद्धा मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि पुढची सूत्र मी गणेश कुंभारे सर यांच्याकडे सोपवितो. माननीय गणेश कुंभारे सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार. व्यावसायिक विकास मंच भंडारा अंतर्गत चालू असलेले हे 13वे सत्र, आमच्या या सत्रात सहभागी मार्गदर्शक आणि सहभागी सर्व शिक्षक मित्रांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी 50हून अधिक मंडळी सहभागी झालेले दिसत आहेत. धन्यवाद. व्यावसायिक विकास मंचाच्या माध्यमातून आतापर्यंत 12 सत्रामध्ये विविध मान्यवर येऊन गेलेत आणि व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक यावर बरीच चर्चा चिंतनशील झालेली आहे. आजची ही परिसंवादासारखं हे कार्यशाळा आहे. या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत आमचे मार्गदर्शक मित्र माननीय प्रसेनजित गायकवाड सर यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार. प्रसेनजित गायकवाड सर यांचा अल्प परिचय मी या ठिकाणी देतो आहे. गेल्या केवळ 1 वर्षाच्या साहित्याच्या वाटेवर मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख झाली आणि तेव्हापासून ते आणि मी या ठिकाणी साहित्याच्या मार्गात घनिष्ठ म्हणून मित्र आहोत. प्रसेनजित गायकवाड सर जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तरी पण त्यांनी आपला छंद, आपलं आवड आपल्या शब्दधरातून जोपासलेला आहे. ते कवी आहेत, कथाकार आहेत, साहित्यिक आहेत आणि साहित्यामध्ये त्यांचं ज्येष्ठपण आहे. ते सध्या विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र या चळवळीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र बालरक्षक चळवळ विद्या प्राधिकरण पुणे या ठिकाणी बालरक्षक म्हणून काम करीत आहेत. परत त्यांचा अल्प परिचय साहित्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी अल्प हा शब्द वापरून चुकी करतो आहे असं मला वाटते. साहित्य संपदेबद्दल जाणून घेऊया. त्यांचं 8 रचना, 8 पुस्तके प्रकाशित आहेत आणि माझ्या नजरेत नावाचं एक दुसरं सांगता येईल शून्य काळातील कविता. तिसरं आहे कवितेच्या गर्भातून, जे माझ्याजवळ उपलब्ध आहेत. त्यातल्या पूर्ण कविता माझ्या वाचून झालेल्या आहेत. त्यानंतर आहे आनंदाचे यात्री आणि फुलांची शाळा, हे 2 बाल कविता संग्रह आहे. त्यानंतर कथा आहे झंडी मुंडी नावाचं पुस्तक आहे. 3 संपादित कथा संग्रह आहे आणि स्वतःच त्यांचं एक मासिक आहे. त्या मासिकाचं नाव आहे रचना. म्हणजे शिक्षक असूनही, जिल्हा परिषद शिक्षक असूनही विशेषतः
रचना नावाचं मासिक त्यांनी काढून येणाऱ्या वर्तमान काळातल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि साहित्यिक चळवळी अंतर्गत त्या माहिती देत असतात. मग आपणा सर्वांना आठवत असेल, प्रसेनजित गायकवाड सर हे 2 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्यात झालेलं शिक्षकांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन, या ठिकाणी त्यांना पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केलं होतं. ते आले सुद्धा होते आणि खरंच त्यांची स्तुती आपल्या भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी आदरणीय पाच्यपुरे साहेब आपल्या भाषणातून केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांची कविता आठवली होती. ती होती शेवटचे पान, आणि शेवटच्या पानाची कविता 2 शब्द त्यांनी आपल्या भाषणातून प्रकट पण केले होते. अशा प्रकारे त्यांची ज्ञान संपदा, आपली साहित्य संपदा बरीच मोठी आहे आणि त्यांचं मार्गदर्शन बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलेलं आहे. मग ते साहित्य संमेलन असेल, कवी संमेलन असेल, पुस्तक प्रकाशन असतील, या सर्वांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन लाभत असते. अशा प्रकारे फार मोठी आणि विशेष करून सर्वांना धरून चालणारी, सर्व धर्म सहिष्णुता मन असलेला कवी, कथाकार, साहित्यिक या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्यासारखे मार्गदर्शक लाभणे ही दुरापास्त गोष्ट आहे. तेव्हा व्यावसायिक विकास मंचच्या माध्यमातून आपणा सर्वांचं स्वागत आणि गायकवाड सरांचं विशेष स्वागत. आणि यानंतर मी सर्वांच्या स्वागतानंतर आदरणीय गायकवाड सरांना या ठिकाणी पाचारण करतो. वेलकम सर. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय कुंभारे सरांनी माझा नाही म्हणता बराचसा असा परिचय करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि व्यावसायिक विकास मंच भंडाराच्या या मंचावर मला आपल्याशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं, सूचना केली, म्हणून त्यासाठी आमचे मित्र प्रमोद कुमार अनेराव सर यांचेही आभार व्यक्त करतो. आपण आज जे कुंभारे सरांनी परिचय करून देताना मार्गदर्शन करतील वगैरे वगैरे शब्दांची उधळण केली, परंतु मी कुणाला मार्गदर्शन वगैरे करावे या स्थितीमध्येही नाही आणि तेवढा माझा फारसा अभ्यास नाही. आपण सर्व सुज्ञ सुजान अभ्यासू लोक आहात आणि म्हणून एक संवाद साधावा एखाद्या विषयावर, त्यासाठी म्हणून आपण आता एकत्रित आलेलो आहोत. आणि आपल्या संवादाच्या केंद्राशी ज्ञानरचनावाद हा विषय आहे. या विषयाच्या संबंधानं वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या सूचना आपण मला मिळाल्या, परंतु मी असं गृहीत धरतो की ते सगळं थोडंसं बाजूला करूया आणि ज्ञानरचनावादाच्या संबंधानं ज्ञानरचनावादाला केंद्राशी धरून आपण थोडी चर्चा करू. तर ज्ञानरचनावाद ही काय भानगड आहे, ही कशी उत्पन्न झाली आणि आपल्यापर्यंत कशी आली, याची जर थोडी चर्चा करायची झाली तर असं आपल्या लक्षात येते की आपण सर्व शिक्षक असाल असं मी गृहीत धरतो ना आहात. तर काही वर्षांपूर्वी 3-4 वर्षांपूर्वी आपल्या ट्रेनिंग मधून ज्ञानरचनावाद हा शब्द आपल्याला ऐकू यायचा. त्यापूर्वी तो खरंच आपल्याला माहिती नव्हता, आपण त्याबद्दल अनभिज्ञ होतो. आणि मग त्या शब्दांचा इतर ट्रेनिंग मधून उलगडा होत गेला आणि मग एक सिस्टम आपण स्वीकारली अध्ययन अध्यापनाची शाळांमध्ये की आपण ज्ञानरचनावादी पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवू. हे थोडस वाक्य जे आहे ना मी बोललो ते कंट्रास आहे. तर शिकवू, ज्ञानरचनावादी पद्धतीनं आपण त्यांना शिकवू असं आपण म्हटलं. आणि त्यानिमित्तानं शाळांमध्ये बरेचसे बदल केले, आपल्या स्वभावांमध्ये बदल केले आणि ते चांगलं झालं.
त्यानिमित्तानं काहीतरी चांगलं झालं. आजची स्थिती आणखी त्याच्यामध्ये म्हणजे ते पुढे गेलं नाही किंवा ते तिथं थांबून गेलं किंवा असं काही म्हणता येईल, ते निरीक्षणाचा भाग आहे. परंतु त्यानिमित्तानं मला हे सगळं आठवलं. आपल्याकडे एक गोष्ट नेहमी होते, म्हणजे आपल्या भारतीय समाजाची एक मानसिकता आहे. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट सगळ्या या मुदती तापासारख्या येतात. म्हणजे मुदती ताप कसा 2 दिवस येतो, 3 दिवस येतो आणि नंतर बरं वाटायला लागतं. तर ते मुदती तापासारखं आपलं असतं. तर असो, पण हे सगळं बोलत असताना, ज्ञानरचनावादाच्या संबंधानं बोलत असताना काही त्या ज्ञानरचनावादाचे काही पैलू, त्याचं ओरिजिन, ते कसं आपल्याकडे फिरतं वगैरे हे सगळं पाहूया. मी पहिल्यांदा विषयाला सुरुवात करण्याच्या पहिल्यांदा एक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातली एक छोटीशी कथा सांगतो. ती कथा अशी आहे की तथागत एकदा कालामांच्या वस्तीत निवासासाठी गेले, कोसल देशामध्ये. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर कालामांनी त्यांच्यासमोर आपली एक व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले की तथागत, काही लोक येतात आणि दुसऱ्या लोकांची निंदा करतात. मग ते दुसरे लोक येतात आणि या पहिल्या लोकांची निंदा करतात. पुन्हा पहिले लोक येतात, आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगतात. मग पुन्हा दुसरे लोक येतात आणि तेही आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगतात. या सगळ्या गोष्टीमुळं आमची मती विचलित झालेली आहे. काय निश्चित खरं आणि काय निश्चित खोटं हे आम्हाला विश्लेषित करता येत नाही. आम्ही थोडे भ्रमिष्ट झालेलो आहोत. याबाबत थोडंसं आम्हाला सांगावं. तर तथागत म्हणाले, हे कालामांनो, कुठलीही गोष्ट परंपरेनं आलेली आहे म्हणून ती खरी मानू नका. कुठलीही गोष्ट कुणी मोठी व्यक्ती सांगत आहे म्हणून खरी मानू नका. खूप मोठा जनसमुदाय एखाद्या गोष्टीच्या मागे आहे, विचाराच्या मागे आहे, म्हणूनही ती खरी मानू नका. एखादी गोष्ट एखाद्या धर्मग्रंथात लिहिलेली आहे किंवा धर्ममत आहे म्हणूनही खरी मानू नका. आणि एवढंच नव्हे तर आता मी जे सांगतो आहे ते सध्या मी सांगतो म्हणूनही तुम्ही खरं मानू नका. तर कुठलीही गोष्ट ही तुमच्या विवेकाच्या कसोटीवर, तुमच्या आचरणाच्या कसोटीवर, तुमच्या जीवनाच्या कसोटीवर तुम्हाला सत्य वाटत असेल आणि त्या गोष्टीमुळे जर तुमचं आणि समुदायाचं भलं होत असेल तरच तुम्ही ती स्वीकारा. ही गोष्ट तुम्ही सर्व लक्षात घेऊया. आपण, मला असं वाटते की रचनावादाची चर्चा करत असताना तथागतांनी केलेला हा उपदेश अतिशय महत्वाचा आहे. या उपदेशामध्ये, या तथागतांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये माणसाच्या विवेकाला, स्वयं निर्णयाला, म्हणजे विवेकपूर्ण निर्णयाला आवाहन केलेलं आहे. आणि कुठल्याही व्यक्तीनं एखादी गोष्ट त्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून आपल्या आचरणाच्या, आपल्या व्यवहाराच्या आणि आपल्या विवेकाच्या कसोटीवर पडताळून पाहूनच तिचं अनुकरण, अनुशीलन करायचं. ज्ञान रचनावादाचा मला वाटतं हा पाया आहे. आपल्याला ज्ञान रचनावादाच्या संबंधानं असं सांगण्यात आलं, ते फार काही व्यवस्थित झालेलं नाहीये, की एक डॉक्टर होते, जा पियाजे त्यांचं नाव. ते डॉक्टर मनाचे डॉक्टर होते, मानस तज्ञ होते. ही गोष्ट आहे 1918, 15, 18, 20च्या जवळपासची.
आणि त्यावेळेस अशी समज होती, म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे ही, फार लांबची गोष्ट नाही आहे. आणि तथागतांची मी गोष्ट सांगितली ती आजपासून 2500 वर्षापूर्वीची. तर ज्या पियाजे हे मानसतज्ञ असल्यामुळं ते माणसाच्या, वेड्या माणसांचा उपचार करायचे. आणि त्यावेळेस अशी समज होती की वेडे होण्याचा हा जो रोग आहे तो केवळ मोठ्या लोकांना, म्हणजे वयाने प्रौढ लोकांनाच होत असतो, त्यांनाच मनाचे विकार होतात, म्हणजे लहान मुलांना वगैरे ते विकार होत नाही. ज्या पियाजे यांचं म्हणणं आणि यांचं संशोधन असं होतं की लहान मुलांना सुद्धा हे विकार होतात, कारण मन त्याच्याजवळही असतं. आणि त्या आधारावर त्यांनी आपली थिअरी मांडली. त्यांचे एक सहकारी होते, तो बिचारा वकील होता आणि त्याची वकिली चालत नव्हती, परंतु आणि ज्या पियाजेच्या व्यवसायाशी, मनाच्या व्यवहाराशी त्याला इंटरेस्ट होता, म्हणून त्यानं ज्या पियाजेच्या सहकारी राहण्याचं कबूल केलं आणि त्यानं मग आपली थिअरी पुढे नेली. तर अशा पद्धतीने आपला ज्ञानरचनावादाचा परिचय करून देण्यात आला. मग मुलं वेडे होतात, मुलं वेड्यासारखं वागू शकतात, त्यांच्या मनाचे व्यापार अस्ताव्यस्त होऊ शकतात, याच्यामधूनच या रचनावादाचा परिचय आपल्याला असा करून देण्यात आला. मग रचनावादाचा परिचय जर असा करून दिला तर तो आपला परिचय पूर्ण आणि व्यवस्थित झाला असेल असं मला वाटत नाही, कारण आपण त्याच्या खोलात गेलेलो नाही. तर रचनावाद म्हणजे निश्चित काय हे समजून घेताना आपल्याला मानवी व्यवहार आणि माणसाच्या उत्क्रांतीचे टप्पे, तसेच माणसाच्या प्रगतीचे टप्पे हे समजून घ्यावे लागतील. तर ते कसे झाले? आपल्याला पहिला प्रश्न असा पडला असेल की मुलं शिकतात कशी, आणि नवजात बालकाची पहिली ज्ञानरचना काय असेल, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू आता पुढे पुढे. पण आपण तत्पूर्वी असा विचार करू की तुम्ही कधीतरी, म्हणजे माणूस किंवा इतर कुठलाही जिवंत प्राणी शांत बसलेला कधी पाहिलेला आहे का, असा प्रश्न आहे माझा. तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. काही म्हणतील हो ते शांत आहे, काही असं म्हणतील नाही, माणूस शांत राहू शकत नाही, कुठलाच प्राणी शांत राहू शकत नाही. तर ह्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ही चल आहे, चालती आहे, फिरती आहे. बदल सतत या विश्वामध्ये होत आहेत. माणसाच्या शरीरात बदल होत आहेत, माणसाच्या मनात बदल होत आहेत, माणसाच्या व्यवहारात बदल होत आहेत. आणि हे बदल माणसाला नवनिर्मितीची प्रेरणा देतात. मी मूळ प्रश्नावर असा येतो की आपण शांत बसू शकत नाही. अगदी शांत जरी बसलेलो असलो तरी आपलं हृदय चालू असतं, आपले मनाचे विकार चालू असतात, आपण हात पाय हलवतो, निदान बोट अंग खाजवतो, तर आपल्या शरीरातलं रक्त धावत असतं, आपले श्वास चालू असतात. म्हणून आपण शांत बसू असं म्हणू शकत नाही, बसलो आहो असं म्हणू शकत नाही. तर ही निसर्गातली लय ज्या व्यक्तीला व्यवस्थित पकडता येते आणि त्या आधारावर नव्या काही गोष्टी समाजाला देता येतात, नव्या गोष्टीतून आपलं जीवन उभं करता येतं, ही जी प्रक्रिया आहे त्याला ज्ञान रचनावाद आपण. पुन्हा आपला एक प्रश्न मागचा होता की बाळ पहिली रचना, आपली पहिली आयुष्यातली, आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतरची पहिली रचना कुठली करत असेल? बाळ आईच्या पोटात असताना तिच्या हृदयाचे स्पंदन ऐकत असत. या आपल्या मीटिंग मध्ये महिला आहेतच, त्यांनी आपले ते दिवस आठवावे. बाळ आतल्यात लाथ मारत, फिरत, आई उद्वेगित झाली तर त्याची हालचाल वाढते, आईला भीती वाटली तर तिच्या हृदयाची स्पंदनं वाढतात आणि बाळाची हालचाल वाढते. आई त्या काळामध्ये शांत असली की
बाळ पण शांत राहतं. मग हे कसं होतं? तर बाळ गर्भामध्ये आईच्या हृदयाच्या स्पंदनांच्या लयीचा अंदाज घेत असतं आणि लगेच जेव्हा ते बाहेर येतं आणि नव्या जगाशी त्याचा परिचय होतो, तेव्हा ते आपल्या आईला कसं ओळखतं? बाहेर आल्याबरोबर जेव्हा आई पुन्हा एकदा त्याला आपल्या छातीशी कवटाळते पहिल्यांदा, तेव्हा बाळ तीच स्पंदन आता बाहेरून ऐकू शकतं आईच्या छातीशी चिकटल्यानंतर. आणि गर्भामध्ये ऐकलेली स्पंदन, लय आणि बाहेरून ऐकू येणारी स्पंदन याचा ते मनातल्या मनात मेळ घालतं आणि आपल्या आईला ओळखतं. ही या बाळाची पहिली ज्ञान रचना असते, जगाचा पहिला परिचय. अशा पद्धतीनं बाह्य जगाचा पहिला परिचय आणि या परिचयाच्या आधाराने आपली सुरक्षा बाळ करू शकतं. इतर कुणीही बाळाला जर धरलं तर बाळ अस्वस्थ होते, परंतु आईच्या हृदयाजवळ गेल्याबरोबर बाळ आश्वस्त होते. ही त्याची पहिली ज्ञानरचना असते आणि या ज्ञानरचनेच्या आधारावरच त्याची जीवनाची सुरुवात. अशा ते पुढे अनेक रचना करत असते आणि आपलं जीवन सुकर करत असते. प्रत्येक गोष्ट तशीच आहे. आता हे ज्ञान रचना होते, जीवनाचा परिचय होतो, बाह्य जगाचा परिचय होतो आणि या बाह्य जगाचा परिचय करून घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला काही देणग्या दिलेल्या आहेत. त्या देणग्याच म्हटल्या पाहिजे. असं म्हणूया आपण की या बाह्य जगाचा परिचय करून घेण्यासाठी ज्या इंद्रियांचा आपण वापर करतो त्या इंद्रियांना आपण पंचेंद्रिय म्हणतो. डोळ्यांनी हे जग पाहतो, नाकाने सुगंध गंध ह्याची जाणीव करून घेतो, जिभेने चवीची जाणीव आपण करून घेतो, कानाने ध्वनींची आवाजाची जाणीव आपल्याला होते आणि स्पर्शाची जाणीव आपण त्वचेच्या माध्यमातून. या 5 गोष्टींनी आपण जगाचा पसारा अनुभवू शकतो आणि या अनुभवाच्या जोरावर आपण आपल्या रचना करत जातो. या रचना कशा असतात? तर आपला मेंदू त्याचं विश्लेषण करत राहतं आणि कसल्या प्रसंगी कसे निर्णय घ्यायचे याचं विकसन आपल्या मेंदूमध्ये होत राहतं. आता आपण इथपर्यंत हे समजून घेतल्यानंतर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या गोष्टीचा अंतर्भाव आहे का, असा स्वतःला प्रश्न विचारू. कारण आपण शिक्षक असल्यामुळे आपण सगळं तो विचार करत आहोत की आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा अंतर्भाव आहे का. तर आपल्याला खेदानं नकारात्मक उत्तर येते. हे उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा एका वेगळ्या मार्गाकडे जाऊ की या औपचारिक शाळा जर आपल्याला सगळं ज्ञान या निसर्गातून मिळवायचं आहे तर या औपचारिक शाळा आपण का स्वीकारल्या आणि औपचारिक शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं असं आपण कसं ठरवलं. मला असं वाटते की आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यांना शिक्षण देतो, हा जो विचार आपला आहे हाच मुळात चुकीचा आहे. परंतु या चुकीच्या गोष्टी आपण पिढी दर पिढी करत आलेलो आहोत आणि पुढे करत राहू. आता आपल्याला ज्ञानरचनावादाच्या मार्गाने जर जायचं असेल तर मुलांना त्यांच्या ज्ञान रचना करू देण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं की नाही. मी तुम्हाला मोगलीची गोष्ट सांगतो. मोगली सगळ्यांना माहिती आहे. मोगली हे असं मानवी मूल आहे की ज्याचे मायबाप त्याच्याजवळ नाही आहेत आणि मोगली हे मूल पूर्णपणे जंगली जनावरांमध्ये वावरलेलं आहे आणि तिथंच मोठं झालेलं आहे.
आता त्यानं कसं शिक्षण घेतलं असेल, त्याला कोण शिकवणार होतं? मग काय त्याला कोणी शिकवणार नसेल तर त्याचं जीवन वाया गेलं का, हेही प्रश्न आपल्याजवळ आहे. तर पुढे पुढे आपल्या असं लक्षात येते की इतर मानवांपेक्षा हा मोगली अधिक काटक आहे, कणखर आहे, निसर्गामध्ये वाढलेला आहे. त्याच्यामुळे निसर्गाने याच्या समोर ठेवलेली आव्हानं हा लीलया पेलतो, त्याच्यातून मार्ग काढतो आणि आपलं जीवन सुखकर करतो. इतर प्राण्यांचे जे व्यापार व्यवहार आहेत याचं निरीक्षण करतो, ते त्यांच्या समोर आलेल्या समस्यांचं कसं निराकरण करतात याचं निरीक्षण करतो आणि तसंच करून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं जीवन सुख करतो. तो उपाशी राहत नाही, तो जंगला पहाडामध्ये फिरतो, आगीपासून, पुरापासून, वाऱ्यापासून, उन्हापासून आपलं संरक्षण करतो आणि आपलं जीवन पुढे पुढे नेतो. तो काही औपचारिक शाळेत गेलेला नाही, परंतु निसर्ग हीच त्याची शाळा आहे. एक पुन्हा गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित आहे. मी ऐकलेली आहे कुठून तरी किंवा वाचली असेल, मला ती आठवते की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन पाहण्यासाठी कुणी परदेशी पाहुणे आले आणि मोठ्या कौतुकानं ते त्यांची ती निसर्ग शाळा पाहू लागले. चालता चालता त्यांच्या लक्षात आलं की एका झाडाखाली, झाडाच्या सावलीमध्ये काही मुलं मन लावून अभ्यास करत आहेत, काही पुस्तक वाचत आहेत, काही लिहत आहेत आणि तल्लीन होऊन गेलेली आहेत. आणि त्यातलीच काही 4-6 मुलं शेजारच्या झाडावर उड्या मारत आहेत, खेळत आहेत, मस्ती करत आहेत, झाडावर चढत आहेत. ते पाहुणे म्हणाले त्या म्हणजे त्यांच्या परीनं त्या उन्हाळक्या करणाऱ्या मुलांच्या बद्दल की मला यांची काळजी वाटते. गुरुदेव, मला या खेळणाऱ्या मुलांची काळजी वाटते. गुरुदेव असं म्हणाले की मला या अभ्यास करणाऱ्या मुलांची काळजी वाटते, यांचं कसं होईल? गंमत कशी आहे, आजची स्थिती आपण ज्ञान रचनावाद बरोबर समजून न घेतल्यामुळे अशी झालेली आहे. आपण ज्या मुलांना रितसर शाळेत टाकलं, पालकांच्या आग्रहाखातर त्यांना कॉन्व्हेंट मध्ये टाकलं, इंग्रजीचं शिक्षण दिलं, त्यांना इंजिनियर केलं, डॉक्टर केलं, त्यांची मानसिक अवस्था आणि जीवन कसं आहे, आणि कदाचित जी मुलं नाही फारसं शिकू शकली त्यांची जीवनशैली कशी आहे, ते कसे जगतात. आपण अधिक खोलात जर विचार केला तर जी मुलं शिकली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, त्या मुलांची जीवनशैली गुलामाच्या जीवनशैलीसारखी आहे. आणि जी मुलं समजा कमी शिकली, परिस्थितीवर नाही शिकू शकली, शेतीतच राबतात, कष्ट करतात आणि आपलं जीवन यापन करतात, त्यांची जीवनशैली एखाद्या सम्राटासारखी. ते कमावतील तरच खातील इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांची जीवनाला भिडण्याची क्षमता या गुलाम मुलांच्या पेक्षा अधिक चांगली आहे. ती कुठल्याही संकटाला सहज सामोरी जाऊ शकतात. आजची कोरोनाच्या स्थितीतली परिस्थिती लक्षात घ्या. जे लोक मजुरी करत होते ते लोक कुठल्याही परिस्थितीत आम्ही घरी जाऊच या जिद्दीनं पायी निघाले. माहिती होतं त्यांना की 1000-1500 किलोमीटर चालायचं आहे, तरी या संकटाला ते सामोरे गेले. आणि जे लोक इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, मोठमोठ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत, ते लोक विमानाची वाट पाहत असतात. तर हे जे प्रश्न आहेत
हे प्रश्न या ज्ञान रचनावादाशी संबंधित आहेत. ज्ञान रचनावाद आपल्याला आपल्या जीवनाशी भिडण्याची आणि नवीन रचना करण्याची, नव्या समस्यांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. ती जीवनशैली आहे. तो केवळ एक वाद किंवा इझम असं नाही आहे, ती जीवनशैली आहे. या रचनावादाच्या आधारे व्यक्ती त्याची आणि समाजाची प्रगती करू शकते आणि स्वतंत्रपणे करू शकते. काही शास्त्रज्ञांची उदाहरणं आपण घेऊया. धडपड करण्याची जी जिद्द असते. रचनावाद हा व्यक्तीच्या विचारांना चालना देतो, किंबहुना विचाराच्या चालनातूनच रचनावादाची निर्मिती होते. माणसाला प्रश्न पडणे हे फार महत्वाचं आहे. व्यक्तीला प्रश्न पडत नसतील तर त्याचं काहीही होत नाही. ते केवळ माहितीच्या आधारावर एखाद्या प्रवाहासारखं वाहत जाते. परंतु जी माणसं प्रश्न उभी करतात, जी माणसं, ज्या व्यक्ती शंका उपस्थित करतात, त्यांची स्वतःची प्रगती होते. ते निर्भीड असतात आणि आपल्या शंका प्रश्नांच्या आधारे समाजाची पण प्रगती करतात. एक माणूस थकला आहे आणि सहज एखाद्या झाडाखाली बसला आहे. थकून बसला. अचानक त्या झाडाचं फळ त्याच्या पुढ्यात पडतं. हे काही फळ झाडाचं फळ पडणं काही फार मोठी गोष्ट आहे का? आंबे पडतील, संत्री पडतील, मोसंब्या पडतील, सगळं काही होईल. परंतु त्या माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की या झाडाचं हे फळ खालीच का पडावं? ते वर का नाही गेलं? जर झाडापासून तुटलं तर ते वर का नाही गेलं? आजूबाजूला का नाही पडलं? या झाडाखालीच का पडलं? आणि जमिनीवरच का पडलं? आणि या त्याच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नाने जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिला. ही न्यूटनची गोष्ट. न्यूटनच्या मनामध्ये हे सफरचंद इथेच का पडलं असा प्रश्न उपस्थित झाला नसता तर आज आपण विमाने उडवू शकलो नसतो. आज आपण चंद्रावर, मंगळावर यानं पाठवू शकलो नसतो. म्हणजे आज असा विचार करू शकतो आपण की आपण सामान्य माणसं आहोत की या चंद्रावर यान पाठवण्याचा न्यूटनचा काय संबंध आहे? माणसाला पृथ्वीच्या अंगी असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागणे आणि त्यातून पुढे पुढे ही जर गुरुत्वाकर्षण शक्तीचा जो आवाका आहे पृथ्वीचा, हा भेदून आपण पुढे गेलो तर आपण दुसऱ्या ग्रहावर सुद्धा जाऊ शकतो. हा सुद्धा विचार पुढे येणे हा परस्पर संबंध आहे. म्हणून आजच्या रॉकेटचा सिद्धांत हा न्यूटनने केलेल्या रचनात्मक कार्यावर अवलंबून आहे. एक डॉक्टर एका खेड्यावर प्रॅक्टिस करतो. 100 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि विचार करतो. संशोधक वृत्ती आहे त्याच्याजवळ. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आरोग्याच्या दृष्टीनं. आणि त्या काळामध्ये देवीचा आजार फार भयंकर प्रमाणामध्ये पसरलेला असतो. फटाफट लोक मरतात, विद्रूप होतात, आंधळे होतात. परंतु त्याला काही इलाज नाहीये आणि लोक असं मानतात की हा दैवी प्रकोप आहे, हा जसा आला तसा जाईल. परंतु तो या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्याच्या दवाखान्यामध्ये काही महिला जुजबी आजारासाठी येतात आणि त्यांचं तो निरीक्षण करतो. त्याच्या असं लक्षात येतं की त्या महिलांच्या हातावर काही पुरळ उठलेले आहेत आणि बरे पण झालेले आहेत.
तो त्यांना विचारतो की हे तुमच्या हातावर जे पुरळ उठलेले होते, जखमा झाल्या होत्या आणि त्या बसल्या सुद्धा, हे कशामुळे झालं? त्या महिला आहेत आणि त्या सांगतात की आम्ही गाईचं दूध दोहतो आणि गाईच्या आचळाला सतत हात लावल्यामुळं त्या गाईच्या आचळातून निघणारा चीक आमच्या हातावर सांडतो, त्याची जखम होते, ती चिघळते, काही दिवस आम्हाला ताप येतो आणि बरा होतो. मग तो त्याच्यावर अधिक संशोधन करतो. चालू आहे त्याचं संशोधन. तो अधिक महिलांच्या मुलाखती घेतो आणि त्यांना हे विचारतो की पुढे चालून मग तुम्हाला या देवी बिवी सारख्या रोगाचं काही होते की नाही, तुम्हाला ते रोग नाही झाला देवीचा अजून? तर ते म्हणतात नाही, हे असं झालं, हाताला पुरळ आला की आम्हाला मग पुढे देवी होत नाही. त्या एडवर्ड जेन्नरच्या डोक्यामध्ये लाईट लागतो की या महिलांच्या हाताला पुरळ उठला की पुढे यांना देवीचा रोग होत नाही आणि त्याला तिथून देवीच्या रोगाचं इन्सुलिन सापडतं. तो शोधतो आणि असं संशोधन करतो की गाईच्या दुधामध्ये, आचळामध्ये असा काही पदार्थ आहे की ज्या पदार्थाची जखम होते आणि पुढे देवीचा रोग होत नाही. महत्प्रयासानं त्यातून तो ते काढतो आणि कुणावर इलाज करावा असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा स्वतःवर इलाज करतो आणि त्याला जखम होते आणि पुढे देवीचा रोग होत नाही. इथून देवीच्या रोगाची लस मानव जातीला सापडते आणि आजची स्थिती अशी आहे की देवीचा रोग जगातून नष्ट झालेला. तर हे माणसाला प्रश्न पडणं, एखादी बिमारी समूळ नष्ट करण्यासाठी एडवर्ड जेन्नरच्या मनात उत्पन्न झालेला प्रश्न आणि त्या प्रश्नातून त्यानं केलेली रचना ही कारणीभूत ठरते. आपल्याकडे तशी स्थिती नाही आहे. आपण आपल्या भारतीय शाळांची जर विचार केला तर आपल्याकडे तशी स्थिती आहे का? असा आपला जर विचार केला तर ते आपलं नकारात्मक उत्तर आहे. काही लोक आहेत, चांगली आहेत, त्याचा विचार करतात, त्यांना आपण विज्ञानवादी लोक म्हणतो. काही लोक कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा नायनाट करण्यासाठी अधिक वेगवेगळे इलाज सुचवतात. त्या इलाज सुचवण्यामध्ये ते संशोधन सिद्ध केलेले नसतात, तर केवळ परंपरेनं, केवळ असं लिहिलं आहे म्हणून, केवळ आमची आस्था आहे म्हणून असं तुम्ही करा म्हणजे हा रोग चालला जाईल, केवळ टाळ्या वाजवून आपण रोग घालवू शकतो ही आपली मान्यता. तर तसं होत नाही. हा रचनावाद अशा पद्धतीनं माणसाचं जीवन उन्नत करत जातो. मी आणखी काही उदाहरणं तुम्हाला देईन की या न्यूटनच्या सिद्धांताच्या आधारावर तो सिद्धांत सपशेल नाकारणारा दुसरा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन मांडतो आणि सापेक्षतावादाचा सिद्धांत समोर येतो. रचनावादाचं हे प्रमुख लक्षण आहे की आदल्या पिढीनं रचलेलं ज्ञान, केलेली रचना ही आताच्या पिढीसाठी केवळ माहिती आणि माहिती असते, परंतु ती नव्या पिढीच्या ज्ञान रचनाचा पाया पण असते. रचनावादी व्यक्ती, रचनावादी लोक आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगत नाहीत, तर त्यांची अशी अपेक्षा असते की मी जो सिद्धांत मांडलेला आहे, मी जी रचना केली आहे, याच्या पुढची रचना कोणीतरी करावी. अल्बर्ट आइन्स्टाईन न्यूटनला गुरु मानतात, परंतु न्यूटनच्या सिद्धांताच्या अतिशय विरुद्ध असा सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडतात. कदाचित न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या
आणि गतीच्या सिद्धांताचा शोध लागला नसता किंवा त्यानं ते मांडलं नसतं तर अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या माणसाला त्याच्या विरुद्धचा सिद्धांत हे मोठे पण असतं रचनावादी माणसाचं. या गोष्टीचा आपण विचार करून आपल्या आजच्या शाळा या अधिक चांगल्या रचनावादी कशा होतील, मुलांना त्यांच्या रचना करण्याचं स्वातंत्र्य आपण कसं देऊ शकू याचा विचार आपण आता करायला हवा. आणि त्या अनुषंगाने आपण आता विचार करायला, त्या संबंधाने आपल्या शाळा कशा असल्या पाहिजे, आपल्या रचना कशा असल्या पाहिजे. तर या गोष्टीचा विचार करताना आपल्याला असं सुचतं की असं म्हणावं असं वाटतं मला की आपली जी पारंपरिक बदलली पाहिजे. शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धती जी आहे ती आता विद्यार्थी केंद्रित झाली पाहिजे. विद्यार्थ्याला केंद्र मानून झाली पाहिजे. आणि शिक्षकाची भूमिका ही केवळ मार्गदर्शकाची असली पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाला शिकू देण्याचं स्वातंत्र्य तुम्ही दिलं पाहिजे, शिकवण्याचा अट्टहास करता कामा नये. तुम्ही शिकवण्याचा अट्टहास केला की मूल शिकूच शकत नाही. तुमचा शिकवण्याचा अट्टहास म्हणजे मुलाच्या शिकण्याच्या प्रवृत्तीचं मरण. अगदी कमी शब्दात, तू हेच कर, तू तेच कर, मी म्हणतो तसंच कर, या ज्या अट्टहासी भूमिका आहेत या आता शिक्षकाला बदलल्या पाहिजेत. आणि तो त्याला ज्या विद्यार्थ्याला जे काही शिकायचं आहे, ज्याच्यामध्ये त्याची आवड आहे, त्या आवडीची जोपासणूक आणि ती आवड सुलभ करण्याचे प्रयत्न शिक्षकाने केले पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकाचं मत तर तयार झालं पाहिजे, मन तयार झालं पाहिजे. तो मित्राच्या भूमिकेत गेला पाहिजे, त्या विद्यार्थ्याच्या आईच्या बंधूच्या भूमिकेत गेला पाहिजे, तरच ते होऊ शकतं. आपण आपली पद्धती विद्यार्थ्याला 1 आणि नंतर 2, 3 अशीच आहे. परंतु 1 नंतर 2 कसे येतात, 2 नंतर 3 कसे येतात याचा उलगडा आपल्याकडे नाही. परंतु तो कसा करता येईल हे सुद्धा शिक्षकांनी शोधलं पाहिजे. ही शिक्षकांची ज्ञानरचना असेल आणि ही शिक्षकांची ज्ञानरचना त्या विद्यार्थ्याच्या ज्ञानरचनेला पूरक अशी आणि प्रगती पथावर नेणारी असेल. प्रत्येक विषयाचं असं आहे. मूल भाषा कशी शिकतं, विज्ञानाचे प्रयोग कसे करता येतील, प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन कशी करता येईल. मी एका शाळेमध्ये जिथे होतो पूर्वी 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी, मी माझ्या शाळेला नाव दिलं होतं अनुभवालय. मी असं गृहीत धरत होतो की मुलांना शिकवायचं नाही, त्यांना अनुभव घेऊ द्यायचे आणि अनुभव द्यायचे. त्याला अनुभव घेऊ द्या, हात लावू द्या आणि विचारू द्या. लहान वर्ग असतील तरी मुलांना जर तुम्ही आजच्या क्षणाला विचारलं की तुम्ही शाळेत कशाला येता, तर ते त्यांचं सहज पारंपरिक असं उत्तर असतं जे त्यांना रटवलं जातं, आम्ही शिकण्यासाठी येतो, पास होण्यासाठी येतो, आम्हाला गणित येत नाही म्हणून येतो. हा इथं मुद्दा आहे की मी विद्यार्थ्यांना मग असं सांगतो की जे तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये समजत नाही ते समजून घेण्यासाठी तुम्ही गुरुजी जवळ येता, कारण गुरुजीला तुमच्यापेक्षा जरा जास्त कळलेलं असतं. आणि माझं काम हे आहे की तुम्हाला जे कळत नाही त्याचा अनुभव तुम्हाला देणं. मुलांची एक पिढी किंवा मत तयार होण्यासाठी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागतात. आणि मग विद्यार्थी तुमचे मित्र होतात, तुमच्याशी बोलतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य तुम्ही दिलं पाहिजे. आपल्या वर्गामध्ये, आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य नाही. हे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य जेव्हा तुम्ही त्यांना द्याल, त्यांच्या
पूर्ण तयारी ही शिक्षकाची असली पाहिजे. आपल्या विजेच्या लाईटचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसनची गोष्ट साऱ्याला माहिती आहे. हा थॉमस अल्वा एडिसन वर्गामध्ये शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. घरी आईला प्रश्न विचारायचा, मोहल्ल्यात प्रश्न विचारायचा. फारच विचित्र असं हे पोर होतं. त्याच्या डोक्यात नेहमी प्रश्न उत्पन्न व्हायचे आणि त्याच्या या प्रश्नाला शिक्षक पिसाळून गेले. त्याच्या त्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. शिक्षिका, शिक्षक जे सांगायचे ते त्याला पटत नसे. तो वेगवेगळे प्रयोग करून पाहत असे. एक दिवस असा आला की त्याच्या हेड मिस्ट्रेसनं त्याला घरी पाठवलं त्याचं गुणपत्रक देऊन, की जा रे बाबा, तू उद्यापासून काही शाळेत येऊ नको. त्याच्या आईला सांगितलं की हे पोर काही शाळेत टिकण्यालायक नाही आहे, हे आम्हाला भंडावून सोडते, सगळी शाळा डिस्टर्ब होते, या शाळेत न पाठवलेलंच बरं, तुम्ही काय करायचं ते करा. आजच्या सारखा तेव्हा आरटीईचा कायदा नव्हता, तर त्याच्यामुळे माझ्या मुलाला तुम्ही शिकवत का नाही असं विचारण्याची सोय नव्हती. आई निराश झाली, पण आईला माहित होतं हे पोर काय. आईनं घरच्या घरी या पोराला जुजबी शिक्षण दिलं, भाषेचं आणि गणिताचं. फार नाही, म्हणजे पुस्तक वाचता आलं पाहिजे आणि गणित सोडवता आलं, बेरीज वजाबाकी जे काही असेल ते. पुढचं शिक्षण या एडिसननं स्वतः घेतलं, पुस्तकं वाचून वाचून. जर एडिसनला त्यावेळेस जबरदस्तीनं शाळेत कोंबून ठेवला असता आणि शाळेच्या शिस्तीतच वागवला असता तर सारं जग आज अंधारात असतं, लाईटचा शोध लागला नसता. बरं, एडिसनच्या नावावर किती प्रयोग आहेत? 1300 पेक्षा जास्त प्रयोगाचे पेटंट त्याच्या नावावर आहेत. 1300 पेक्षा जास्त. मी त्या हेड मिस्ट्रेसचं आभार मानतो, ज्या बाईंनी या एडिसनला शाळेतून हाकलून दिलं. सर्व जगांना आभार मानलं पाहिजे. मूल जे शाळेत शिकत नाही, त्या शिकता येत नाही त्याला, ते या परिसरामधून, या सृष्टीमधून स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या आधारे आणि अनुभवाच्या आधारे शिकत जात आणि आपल्या नवनवीन रचना करत जात. या व्यक्तीच्या रचना या पुढे पुढे या सर्व जगाला सुखकारक ठरतात. थॉमस अल्वा एडिसनचे 1300च्या वरचे प्रयोग, त्या प्रयोगाच्या आधारावर हे जग सुरू आहे आता चालू. म्हणून शाळा या विद्यार्थ्यांचा कोंडमारा न करणाऱ्या, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणाऱ्या झाल्या पाहिजे. आणि त्यांचे जे मार्गदर्शक म्हणजे आपण शिक्षक आहोत, या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्याचं कौशल्य आणि पात्रता मिळवली पाहिजे. विद्यार्थी रचनावादी व्हायचे असतील तर शिक्षकांना रचनावादी होणं गरजेचं आहे. अगदी मोकळ्या वातावरणामध्ये. तर अशा पद्धतीनं जर आपण काही करू शकलो तर समाजाची प्रगती काहीतरी शक्य आहे. एरवी बरीच मुलं काहीच करू न शकण्यामुळे, त्यांचा कोंडमारा झाल्यामुळं ती आत्ममग्न होतात, समाधानी नसतात, गुरुजींचा अनादर करतात पुढे पुढे. जर असं व्हायचं नसेल तर शिक्षकांनीही बदललं पाहिजे, रचनावाद पुरेसा समजून घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मताप्रमाणे प्रश्न विचारण्याचं, शंका उपस्थित करण्याचं स्वातंत्र्य
ते त्याचं नैसर्गिक स्वातंत्र्य आहे, निसर्गदत्त स्वातंत्र्य आहे, ते त्याला दिलं गेलं पाहिजे. या संबंधानं असा एक मुद्दा समोर आलेला आहे की रचनावादाचा पाया हा माणसाच्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका उपस्थित होणं हाच आहे. यासाठी आपण शाळांमध्ये काही बदल करू शकू का? तर ते शक्य आहे आणि आपण तसे केले होते, म्हणजे फारसे टिकलेले नाहीत. मी आधीच म्हणालो की आपल्याकडे ज्या बऱ्याच गोष्टी आहेत ना, त्या साथीच्या किंवा त्या मुदती तापासारख्या असतात. म्हणजे कुठली गोष्ट सण तिवारासारखी आपण साजरी करतो आणि सोडून देतो, पुढे आणखी ये रे माझ्या मागे. तर ही यंत्रणा जी आहे आपली, ही यंत्रणा आपल्याला बदलायला लागेल. मग यंत्रणा कुठली? आपली संपूर्ण शिक्षण यंत्रणा. संपूर्ण शिक्षण यंत्रणा, शिक्षकापासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत. अडचण कुठं निर्माण होते? अडचण ही शाळेच्या बाहेरच निर्माण होते. म्हणजे एखादा शिक्षक आपले प्रयोग करू इच्छितो, तो करतो, त्याची मुलं चांगली असतात, त्या मुलांच्या शिक्षकाचं, त्या चांगल्या शिक्षकाचं प्रबलन होतं का? तर तसंही आपल्याकडे होताना दिसत नाही. आपल्याकडे एक नैसर्गिक, आपण रचनावादी नसल्यामुळं अहमभाव येतो. तो अधिकारिक अहमभाव असतो, तो पदाचा अहमभाव असतो, तो वयाचा अहमभाव असतो, तो जातींचा अहम असतो, तो धर्माचा अहम असतो, तो श्रीमंतीचा सुद्धा, पैशा अदलाचा सुद्धा अहम असतो. तर हे अहम जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची काही प्रगती होणे शक्य नाही. म्हणजे एखादा प्रयोग एखाद्या शिक्षकानं केला आपल्या विद्यार्थ्यांवर आणि त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत, परिणाम दिसत आहेत. अशा वेळेस एखादा अधिकारी आपल्या शाळेत आला आणि तो ते खेळ वगैरे घेत आहे, चांगलं दिसत आहे. अशा वेळेस त्या अधिकाऱ्यानं त्या शिक्षकाचं प्रबोधन करावं, त्याचा तो प्रयोग समजून घ्यावा, की तुम्ही हे काय करत आहात असं विचारावं. केवळ नोंदी ठेवा, निकाल द्या. आपल्याकडे ही जी पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे, खरं तर माझ्या मते ही पर्यवेक्षकीय यंत्रणाच दुरुस्त करण्याची गरज आहे. मुख्याध्यापकाचं हे काम आहे की त्यानं त्याच्या शिक्षकाला संपूर्ण स्वातंत्र्य देणे आणि त्या शिक्षकाचं जर कुठे कमी जास्त होत असेल तर त्याची पूर्तता करणे. केंद्र प्रमुखाचं हे काम आहे की आपल्या केंद्रातील शिक्षकांना त्यांचं काही कमी जास्त होत असेल, त्यांना अडचणी येत असतील अध्ययन अध्यापनामध्ये, विद्यार्थ्यांना अनुभव देण्यामध्ये, तर त्या अडचणी सोडवणे, त्या अडचणीच्या बाबतीत शिक्षकाला अडचणीत आणणे असं नाही. ही जी वरवरची जी पदं आहेत पर्यवेक्षकीय यंत्रणेतली, ती याच्यासाठी निर्माण केली गेली. परंतु होतं उलट. मी वरिष्ठ अधिकारी आहे म्हणून खालच्या अधिकाऱ्यांनी माझं मानलंच पाहिजे, त्याला मत देण्याचं काही स्वातंत्र्यच नाही आहे, कारण तो अधिकारी नाही आहे. आणि तोच जर समजा एखादा शिक्षक चांगली मतं मांडत असेल तर हे मी काय ऐकावं? मला तर वरच्या अधिकाराचा फक्त नियम फॉलो करायचा आहे, कागदाची पूर्तता करायची आहे. या अव्यवस्थेमुळं आपल्या सगळ्या शिक्षण यंत्रणेचा बट्ट्याबोळ झालेला. आणि म्हणून आपल्याकडे कुठलीही चांगली गोष्ट ही फार दिवस टिकत नाही. आपल्या रचनावादाच्या तापाचंही तसंच झालेलं आहे. पण काही शिक्षक फार चांगलं काम करतायत, रचनावाद समजून घेत आहेत, चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना देत आहेत, चांगले विषय हाताळत आहेत. या गुणवंत शिक्षकांचा काही यंत्रणेनं काही सत्कार, सन्मान, प्रबलन केल्याचं ऐकिवात नाही.
मला या ठिकाणी थोडं असं सुचवावं असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्याने शाळा जर जिल्हा परिषदेच्या असतील आणि नियंत्रण जिल्हा परिषद, जिल्हा परिषद एक युनिट आहे आणि त्यासाठी एक शिक्षण यंत्रणा आहे खास. या यंत्रणेने कलावंत शिक्षकांचा एक मंच बनवावा, चर्चा करणाऱ्या शिक्षकांचा मंच बनवावा आणि काही शिक्षकांना फिरतं ठेवावं. त्यांच्या सेवा या फिरत्या ठेवाव्या. मोठमोठ्या शाळांमध्ये या शिक्षकांचे विशेष वर्ग ठेवावेत. प्रत्येक शाळेमध्ये सामूहिकरित्या या शिक्षकांचे दर हप्त्याला जर वर्ग ठेवले, त्यांचे प्रयोग समजावून सांगितले, त्यांना खेळ घेण्याची संधी दिली, तर या एका शाळेतल्या त्या एका शिक्षकाचा उपक्रम सर्व जिल्हाभर होऊ शकतो. पण तसं काही होताना दिसत नाही. तर होईल, हरकत नसावी. तर या संबंधानं, रचनावादाच्या संबंधानं, या यंत्रणेच्या संबंधानं माझी ही मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. या संबंधानं आपल्यापैकी कुणाला काही मला विचारायचं असेल तर आणखी वेगळे विषय पण येतील, काही हरकत नाही. आपण तिकडे जाऊया. अनिराव सर. हो, सर, खूप छान सोप्या शब्दामध्ये आपण रचनावादाचा जो काही एवढा खूप मोठा विषय आहे तो खूप उलगडला. मोठा विषय आहे. हो. तर आपले जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे जे क्वेश्चन आहेत ते चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता किंवा राईज हँड करा, म्हणजे आपल्याला आपले काही तुम्ही बोला म्हणजे मग मला ते येत राहील. राईज हँड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये मोर या पर्यायावर क्लिक करा आणि तिथे राईज हँड नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यास मी आपल्याला अनम्यूट करेल. रजत तलमले सर आहेत, अजित गुंदेले सर आहेत. तर मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, अतिशय छान माहिती दिली रचनावादाविषयी आणि त्यात मला भरपूर गोष्टी आवडल्या. त्यापैकी प्रकर्षाने हे जे साथीच्या रोगासारखे आपल्याकडे जे काही हे येतात प्रवाह आणि त्याच्यात आपण शिक्षक स्वतःला वाहून घेतो आणि कालांतराने तो ओघ कमी होतो. बहुतेक आपले शिक्षक हे जे असतात ते जिंकण्याच्या शेवटच्या पायरीवरच हार मागे घेतात, हार मानतात. तर ज्ञानरचनावादाच्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आता जे कोरोना काळ चालू आहे आणि त्याच्यानंतर मग आता जी येणारी उद्भवती परिस्थिती आहे आणि रचनावादाचं भविष्य, म्हणजे रचनावादाने मूल्य शिक्षण, रचनावादाच्या द्वारे आधुनिक युगामध्ये आपल्याला कशा प्रकारे विद्यार्थी तयार करता येईल, याविषयी मला थोडेसे मार्गदर्शन पाहिजे होते. रचनावादाचं भविष्य. हो सर, ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे की आधुनिक काळात आपल्याला विद्यार्थ्यांना समोर, म्हणजे 7व्या-8व्या वर्गानंतर मग कॉलेज, मग डिग्री, त्याच्यानंतरच्या बाकीचे कोर्सेस, तर या रचनावादाच्या माध्यमाने जो आधुनिक युगात आपला विद्यार्थी जो आपण पाठवत आहोत, तर त्या अनुषंगाने आतापासून आपण जास्त योग्य प्रकारे कशी तयारी करून घ्यावी. रिझन कसं आहे सर की आता आपल्याला जे आपले वरिष्ठ अधिकारी वगैरे सांगतात की तुम्ही या प्रकारच्या मार्गाचा वापर करा आणि आपण इकडे रचनावादाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. या दोघांची सरमिसळ करून विद्यार्थ्याला आधुनिक युगात आपण कशा प्रकारे किती चांगल्या प्रकारे आपण स्टँड करू, याविषयी मला मार्गदर्शन पाहिजे होते. धन्यवाद सर. प्रश्न फारच चांगला आहे की आपण ज्ञान रचनावादाचं उपयोजन करून विद्यार्थ्याला अधिक सक्षम कसं करू आणि या सगळ्या अधिकारांचा, या सगळ्या वगैरे गोष्टीचा काय प्रभाव त्याच्यावर पडेल असंच म्हणायचं आहे. तर पहिल्यांदा शिक्षकानं ज्ञान रचनावादी व्हावं. ज्ञान रचनावादीचा अर्थ असा आहे की त्यानं आपलं ज्ञान संपादन करावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वतःच्या रचना कराव्या.
म्हणजे आपली नोकरी इतके दिवसाची आता झालेली आहे असं गृहीत धरू. या नोकरीच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांचं अध्ययन किती केलं? मी काय म्हटलं? विद्यार्थ्यांचं अध्ययन, विद्यार्थ्यांचा अभ्यास. कुठला विद्यार्थी कशा वेळेस कशा पद्धतीने वागतो आणि सामग्र्यांना आपण याचं काही ठोकताळा बांधला आहे का? विद्यार्थी कुठल्या प्रकारे कसे वागतात, त्यांना काय हवं काय नको. शिक्षक हा खरं तर विद्यार्थी असला पाहिजे. माझ्या 28 वर्षाच्या नोकरीमध्ये मला असं जाणवलं की आपण व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जोपर्यंत व्यक्तीचं व्यक्तित्व समजून घेत नाही, स्वतःचंही व्यक्तित्व समजून घेत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. म्हणजे शिक्षक एक काम करतील, शाळेमध्ये विज्ञान चांगल्या पद्धतीने शिकवतील, परिसर अभ्यासाचे शिक्षक ज्याच्याकडे आहे ते म्हणतील, की पर्यावरणाचे शिक्षक म्हणतील की नैसर्गिक स्रोत पाण्याचे खराब करू नये, नद्या स्वच्छ असल्या पाहिजे, झाडे तोडू नये. आणि हेच शिक्षक दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येता येता गाडीच्या डिक्कीतून एक पॉलिथिन काढतील आणि एका नदीच्या पुलावर उभं राहून त्या पाण्यामध्ये सोडतील. आता हे जे आपलं ड्युएल मनस्थिती आहे, दुहेरी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यांना आपण एका परीनं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सांगतो आहोत, पोटतिडकीनं सांगतो आहोत, त्यांच्याजवळ निबंध लिहून घेतो, त्यांच्याकडून आणखी काही प्रयोग करून घेतो, त्यांना काही उपक्रम देतो आणि आपण घरून येता येता दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याच्या पूर्वी गाडीच्या डिक्कीतून एक पॉलिथिन काढतो आणि नदीच्या पात्रात टाकतो. ही जी दुहेरी वागणूक आहे ना, ही आपण टाळली पाहिजे. म्हणजे मी पण मग तसा असलो पाहिजे, प्रामाणिक माझ्याशी. जर तसं नसेल तर काही होणार नाही. तुमचा प्रश्न असा आहे की पुढे हे विद्यार्थी कसे होतील, कसे जातील पुढे, ते कसे ज्ञान रचना करतील. तो पाया काही एकदम मॅट्रिक पासून वर गेल्याबरोबर एकाएकी रचला जात नाही. विद्यार्थ्याच्या ज्ञान रचनेचा पाया ह्या त्यांच्या घरून, पालकाकडून आणि नंतर शिक्षकाकडे असा रचला जातो. त्याचं व्यक्तिमत्व हे घडत जाते, एकाएकी घडत नाही. त्याचं व्यक्तिमत्व बाळपणापासून घडत जाते. आपण सर्व शिक्षक आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांचं थोडं बाजूला ठेवा. आपल्या पाल्यांना आपण काय सांगतो? आपल्या पाल्यांना आपण त्याच्या मर्जीनं शिकू देतो का? त्यानं म्हटलं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर आई म्हणते की नाही तू डॉक्टर झालं पाहिजे. बाबा म्हणतात की आई म्हणते ते बरोबर आहे, तर तू म्हणतो की मला जीवशास्त्रामध्ये रस नाहीये, मला गणितामध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये रस आहे. नाही नाही नाही, आपल्या कुटुंबामध्ये कोणी डॉक्टर नाही आहे, तेव्हा तू तरी डॉक्टर झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्याला म्हणजे स्वतःच्या पाल्याला ट्रीट करत असू, तर त्याच्या मनाचा, त्याच्या आवडी निवडीचा, त्याच्या ज्ञानाच्या उपयोजनाचा आपण काय करतो? एखादा विद्यार्थी म्हणतो की मला कलावंत व्हायचं, मला नाटकात जायचं आहे. अशा वेळी आपली भूमिका काय असते? नाही नाही नाही, ते फालतूपणा बंद करा, ते डॉक्टरकी करा, इंजिनिअरिंगला जा, चांगल्या कंपन्या तुम्हाला नोकरी देतील. त्याच्या मनाच्या, त्याच्या अवस्थेचं काय? ते एकाएकी होणार नाही. तर आपल्याला आपण शिक्षक म्हणून स्वतः पासून बदल करावा लागेल, स्वतःचं व्यक्तित्व समजावं लागेल, पुढच्याचं व्यक्तित्व समजून घ्यावं लागेल, तेव्हा या गोष्टी सगळ्या शक्य होतील. प्रश्न असा आहे की पुन्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अधिकारी लोक आपल्याला असं असं सांगतात. मी स्वतः शिक्षक आहे आणि तुम्हाला ठामपणे हे सांगतो, अधिकारी जर चुकीचं सांगत असेल तर मी अजिबात ऐकत नाही. कारण माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जी गोष्ट करत आहे माझ्या शाळेमध्ये त्याचे परिणाम काय होतील आणि ते किती चांगले सकारात्मक असतील हे मलाच माहिती आहे. माझे विद्यार्थी कसे आहेत आणि कसे होतील हे मलाच माहिती आहे. ऐन वेळी मागितलेली माहिती किंवा काही असतात गोष्टी त्या कराव्या लागतात,
परंतु प्रश्न असा आहे की एकच माहिती तुम्ही कितीदा मागणार अधिकारी या नात्यानं? डिसेंबर मध्ये तुम्हाला दिलेली सर्वेक्षणाची माहिती ही तुम्ही पुढील वर्षभर मागत राहणार आणि तुम्ही शिक्षक या नात्याने ती देत राहणार? तुम्ही त्यांना ठणकावून सांगा ही डिसेंबर मध्येच दिलेली आहे, या वर्षी किती दाखल होणार होते, किती झाले, ही सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या डाटामध्ये शोधत बसा, माझ्याजवळ वेळ नाही. तुम्ही तुमच्या भूमिकांवर ठाम असल्याशिवाय, कारण तुम्हाला बदलायचं आहे, अधिकाऱ्यांना बदलायचं नाही. शिक्षकांना हे सगळं बदलायचं आहे. अधिकाऱ्यांना ही व्यवस्था अशीच ठेवायची आहे. मी अधिक पुढे जाऊन एक वाक्य बोलतो, त्याच्यामुळे त्याचं महत्व जास्त. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. इतिहास आठवा. 42च्या चले जाव आंदोलनामध्ये गावोगावी प्रभात फेऱ्या निघायच्या. हे प्रभात फेऱ्या कोण काढायच्या? गावातल्या लोकांना याच्याबद्दल काय भान होतं? 42 साली काहीच भान नव्हतं. गांधीजींनी हाक दिली चले जाव. ही हाक गावातल्या शिक्षकापर्यंत पोहोचली. किती गावात शाळा होत्या हे आपण पाहू नंतर. शाळेमध्ये येणारे 4-2 विद्यार्थी घेऊन हे शिक्षक पहाटे गाव भ्रमण करायचे, चले जाव वंदे मातरम करत. स्वातंत्र्याची गाणी म्हणायचे, विद्यार्थ्यांना गाणी शिकवायचे. ही अंतःप्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी जागृत केली आणि या आधारावर या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचंही काम शिक्षकांचंच आहे. आणि ही आता सांप्रत स्थिती देशाचं स्वातंत्र्य गमावण्यासारखी झालेली असल्यानं आपली जबाबदारी वाढलेली आहे. तेव्हा शिक्षकांनी आपल्या भूमिकेवर ठाम, त्याच्यासाठी अभ्यास, आपल्या विषयाचा, आपल्या शाळेचा, आपल्या मुलांचा, पाठ्यक्रमाचा, अभ्यासक्रमाचा, एवढंच नव्हे हो, साहित्याचा, कलेचा. विषय खूप मोठा होईल. धन्यवाद. पुढे बोलूया आणखी कोणासोबत? ओके सर, आपण ज्ञानेश्वर दमाये सर आहेत, त्यांचा एक क्वेश्चन आहे. सर मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे, आपण आपला प्रश्न विचारू शकता. हा सर, माझा असा काही मोठा प्रश्न नाही आहे. फक्त मला एकच म्हणायचं होतं की ज्ञान रचनावादाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जो भावना असते की ज्ञान रचनावाद म्हटलं की साहित्याशी जुळव. आपण आपल्या शैक्षणिक बाबतीत विचार करूया. तुम्ही जी माहिती दिली ती फार सखोल आणि फार मोठी, म्हणजे सुरुवातीपासून बरोबर दिली, म्हणजे जितकी पाहिजे होती ती समर्पक माहिती दिली. पण आपण जे शाळेच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञान रचनावाद आणि शैक्षणिक साहित्य याचा जो ताळमेळ बसवून त्याचा जो घोळ करण्यात आला मागच्या वेळेस, तुम्ही जो सुरुवातीला म्हटलं की 2-4 वर्ष ठीक आहे, या बाबतीत आपल्याला काय वाटतंय? हो सर, मी बोलतो. तुमचा प्रश्न संपला ना? हा, संपला. हा, ठीक आहे. ज्ञान रचनावादाचा घोळ, आपल्याला जे वरिष्ठांकडून सूचना येतात त्या सूचनाच्या आधारावर आपली कामं चालतात आणि आपली मग ट्रेनिंग लावले जातात. या ट्रेनिंग लावल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग देणारे लोक म्हणजे MT मास्टर ट्रेनर्स निवडले जातात. हे मास्टर ट्रेनर्स कसल्या आधारावर निवडले जातात? काय आधार आहे त्याचा? तर त्यांचा आधार असा असतो की याच्याजवळ डिग्री आहे, म्हणजे BSc आहे, BA आहे, वगैरे वगैरे. एखादा चांगला बोलणारा शिक्षक आहे त्याला निवडले जातात. बरेचसे शिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी राहणारे आहेत, त्याच्यामुळे शाळेत जाण्याचं काही भानगड नाही, 2-4 दिवस आपल्याला इकडेच राहता येतं म्हणून ट्रेनिंगला जातात. काही शिक्षकांना निश्चित काय चालू आहे त्या ठिकाणी हे पाहण्याची उत्सुकता असते म्हणून ट्रेनिंगला जातात. आणि पुढे हे तिथे काय शिकतात ट्रेनिंग मध्ये, आणि त्यांना ट्रेनिंग देणारे सुद्धा जे ट्रेनर्स असतात त्यांचं किती ज्ञान आहे याच्यावरही अवलंबून असतं. आपल्या ट्रेनिंगची अवस्था अशी आहे की जे तिथून सुरू होतं
अपेक्षा ट्रेनिंगची काय असते की जितके जास्त माइंड एकत्रित येतील तेवढा ज्ञानाचा विस्तार होईल, हे तत्व आहे. परंतु आपल्याकडे तिकडून जेवढं येतं, राज्य स्तरावरून विभाग स्तरावर अर्ध येतं, त्याच्या अर्ध जिल्हा स्तरावर, त्याच्या अर्ध तालुका स्तरावर आणि त्याच्याही अर्ध शाळेकडे. म्हणजे आपण एक अष्टमांश फक्त शाळेकडे आणतो कारण ते पुरेसं आपल्याला समजत नाही, ही स्थिती आहे. असो, दुसरं महत्वाचं असं आहे की शाळेच्या स्तरावर ज्ञान रचनावादाचा काय, ज्ञान रचनावाद हा विद्यार्थ्यांना शिकवायचा नाही, तर ज्ञान रचना त्याची उद्युक्त होईल, त्याच्या मेंदूला चालना मिळेल असे काही साहित्य त्याच्या समोर ठेवून त्याला शिकण्याची संधी द्यायची, म्हणजे बेरीज शिकवायची आहे. आणि मी म्हटलं 2 अधिक 2 4 होतात, ली झाले 2 अधिक 2 4. पण तसं नाही, तर या 2 वस्तू आणि या 2 वस्तू या मुलांना हाताळू द्या आणि या 2 वस्तू आणि या 2 वस्तू एकत्रित केल्या तर त्या 4 वस्तू होतात, हे त्याला पटू द्या. ही त्याची ज्ञान रचना आहे. मग या रचनेच्या आधारावर तो त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करतो, तर तो जेव्हा दुकानात जातो तेव्हा 2 चॉकलेट मागतो, आणखी दुसरे चॉकलेट मागतो आणि हे 2 आणि हे 2 चॉकलेट 4 चॉकलेट म्हणून घरी घेऊन येतो. ही त्याची रचना आहे, त्याच्यात तो चुकत नाही. मूळ मुद्दा असा आहे की कुठल्याही विषयाचे संबोध, आपण ज्याला म्हटलंय मूलभूत संबोध, हे मूलभूत संबोध त्याचे क्लिअर करणे, ते त्याला देणे आणि ते हाताळू देणे. त्याला 2 अधिक 2 4 सांगायचं नाही, तर तू 2 अधिक 2 किती होतात हे करून पहा, म्हणजे 4 होतील. एखादा विद्यार्थी निवडताना पहिल्यांदा 2 गोट्या निवडेल, मग कदाचित निवडता निवडता त्याला 3 गोट्या 1 3 होऊन जातील, 5 होईल. परंतु दुसरा विद्यार्थी त्याला सांगेल का बयाड असं झालं ना, ह्या 2 आहेत ना, इथं काय 3 घेतल्या, आपल्याला तर गुरुजींनी 2 सांगितलं, तर ह्या 2 घे. आणि म्हणजे एकाची चूक हा दुसरा विद्यार्थी दुरुस्त करू शकतो, आपल्याला त्याच्यात पडण्याची गरज नाही. मग हे विद्यार्थी विद्यार्थी आंतरक्रिया एकमेकाच्या मदतीने शिकत जाणे, विद्यार्थ्याच्या समोर प्रश्न निर्माण करणे, समस्या ठेवणे, या समस्या पटीनं आणि पुढे पुढे त्याचं स्वरूप बदलणे आणि त्या समस्येतून मार्ग काढण्याची संधी त्याला देणे, याला ज्ञान रचनावाद म्हणतात. पुढे सर. हॅलो. हॅलो सर, आता आपल्याकडे एक काबगते सर आहेत, त्यांचा हँड राईज आहे. सर मी आपल्याला अनम्यूट करतो. काबगते, CR काबगते. बोला सर. काबगते सर, मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो. बोला सर. बोला सर. सर नमस्कार. नमस्कार सर. म्हणजे फारच छान अशी उपयुक्त मार्गदर्शन म्हणजे आपण आम्हाला दिला, धन्यवाद. आणि त्याचा उपयोग नक्कीच आमच्या शाळेमध्ये होणार आहे. बिलकुल सर. इयत्ता 1ली 2री साठी मी विचारू इच्छितो की त्यांना आपण ज्ञान रचनावाद याच्या माध्यमातून संख्या ओळख किंवा त्यांच्याकडून विविध प्रात्यक्षिके आपण करून घेऊ. हो. परंतु जेव्हा लेखनाची वेळ येईल, जसं मुळाक्षरे लेखन आहे किंवा संख्या लेखन आहे, हो, यासाठी आपल्याकडे काही नवीन उपक्रम किंवा नवीन माहिती असेल तर कृपया आम्हाला सांगा. माझा अनुभव शेअर करतो. लेखना संदर्भात माहिती असेल, प्रयोग असतील. पहिल्यांदा 1लीच्या विद्यार्थ्यांनी लिहावं का, हा प्रश्न आहे. त्यांना लिहिण्याचा म्हणजे 1ली आणि 2रीचे विद्यार्थी. हो, झालंच ना, आलं लक्षात. 1ली आणि 2रीचे त्यांना मुळाक्षर लिहावे का, त्यांनी आकडे लिहावे का, अंक लिहावे का, आणि त्यांच्या वयोमानाच्या पातळीवर, अनुभवाच्या पातळीवर त्यांना आपल्या पाठ्यक्रमामध्ये, अभ्यासक्रमामध्ये लेखनाचा सराव केव्हा द्यावा याबद्दल नियोजन आहे. आपलं काय होतं की पहिल्याच दिवशी विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा आपण त्याला पाटी आणली का रे एवढं विचारतो,
आणि फळ्यावर 1 लिहून देतो आणि मी म्हणतो की आता मला दुसरी तुमची हाजरी बिजरी लिहायची आहे, सगळे आले का ते पाहायचं आहे, तू हे एक 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 लिहून टाक. सगळे विद्यार्थी खाली मान टाकून एक 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 लिहितात. असं होत नाही, म्हणजे ही काही बरोबर पद्धत नाही, आपल्या मर्यादा आहेत. दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांना खेळू द्या, त्याचा शाळेशी परिचय होऊ द्या, भाषिक कौशल्य त्यांचे वृद्धिंगत करा. गणिती संबोध पहिले देण्याच्या पूर्वी गणनपूर्व तयारी नावाची एक गोष्ट आपल्याकडे आहे. ही गणनपूर्व तयारी दिवाळीपर्यंत आहे आणि दिवाळी नंतर मग त्याला सरळ अक्षर मुळाक्षर 1 2 नाही तर त्याचा हात लेखणी पकडू शकेल त्याचा सराव, पाटी कशी पकडावी त्याचा सराव, आडवी रेषा, उभी रेषा, अर्धा गोल, पूर्ण गोल हे अक्षरांचे आणि अंकांचे अवयव याचाच सराव आहे. आपण हे बघतो की आपल्या विद्यार्थ्यांची अक्षर बरोबर नसतात, त्याला लिहिता येत नाही. त्याचं कारण आहे की आपण त्यांना अक्षरांच्या आणि अंकांच्या अवयवांचा सराव देत नाही, सरळ अंक लिहायला लावतो. म्हणून चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थी लिहितात. तर लेखनाचा सराव देताना लेखणी कशी पकडावी आणि पाटी कशी धरावी याचं सुद्धा प्रात्यक्षिक गुरुजीनं आईच्या मायेनं दिलं पाहिजे. अशी धर. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला लेखणी धरण्याची अडचण असेल तर तो वेगळ्या पद्धतीने धरू शकेल, परंतु त्यातूनही मार्ग काढता येतो. अक्षरांचे अवयव शिकवताना म्हणजे अनुभव देताना बोबड्या फळ्यांची फार चांगली उपयुक्तता आहे. आपल्या शाळेत बोबडे फळे आहेत का? बोबडा फळा भिंतीला काळा पट्टा मारलेला असतो 1.5 फुटावर. हो म्हणा. भिंतीला. मी काय बोलतो ऐकू येत आहे का सर? होय सर. हा, म्हणजे बोबड्या फळ्याची योजना आपल्या शाळांमध्ये आहे का? ती करून घ्या. 1ल्या 2ऱ्या वर्गात बोबड्या फळ्याचं महत्व आहे. 4थ्या वर्गापर्यंत आहे. म्हणजे भिंतीला काळा पट्टा आणि तो ब्लॅकबोर्ड पेंटचा पट्टा पाहिजे. मुलांजवळ खडू द्या. लेखणी धरता येत नसेल त्याला खडू द्या, रंगीत द्या आणि त्याच्या मताप्रमाणे त्याला अक्षर अवयव काढू द्या, त्याला चित्र काढू द्या. आडव्या तिडव्या, उभ्या तिरप्या, गिचमीड रेषा त्याला काढू द्या. ती त्याची रचना आहे. तुम्हाला मूल माहिती आहे का? ते तुम्ही सांगितलेलं करत नाहीत, परंतु काहीतरी आडवे तिडवे गोल त्रिकोण रेषा काढतात आणि तुम्हाला दाखवतात गुरुजी जमलं का. मुलांची पहिली रचना शाळेतला झेंडा असते, घराचा रस्ता, त्याला त्याच्या काठानं काहीतरी गिचमीड गेलेलं असते आणि ते म्हणतात हे झाड आहे. फूल काढतात विद्यार्थी, तुम्हाला दाखवतात. या रचना त्यांना करू द्या. ही त्यांची मनाची अभिव्यक्ती असते. त्याच्यातला चित्रकार जागा झाला पाहिजे. हे जेव्हा आपण सरावाने टप्प्याटप्प्यानं करू तेव्हा हे शक्य आहे. एक अडचण आहे. माझं पालक म्हणतो 8 दिवस झाले गुरुजी शाळेत येत आहे पोरगा आणि याला एकही लिहिता येत नाही, एबीसीडी तर माहितच नाही, कसं होईन याचं, तुम्ही काय शिकवता शाळेत. या पालकांच्या अज्ञानमूलक शंका सुद्धा तुम्हाला दूर करता आल्या पाहिजे. गरज शिक्षकांना अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम सांगण्याची जशी आहे, पालकांना सुद्धा पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम समजावून सांगण्याची गरज आहे. ती जाणीवपूर्वक झाली पाहिजे, तरच हे शक्य होईल. धन्यवाद. काही शंका आणखी पुढे? सर मला वाटतं आपले प्रश्न संपलेले आहेत. व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन्स आहेत का, आपण बघून घेऊया. मला तर ते बॉक्स दिसत नाही आहे. दिसतो सर, आपल्याला पण चॅट बॉक्स दिसेल. माझ्याकडे ते नाही आहे कदाचित. बरं बरं, मला वाटतं प्रश्न नाही आहे चॅट बॉक्स मध्ये. हा हा हा.
आपल्याकडे आता शेवटचा वेळ आहे. हो. पूर्वी आपण एक पोल घेणार आहोत. जे हा. आपल्या झूमला जॉईन आहेत हम्म. त्यांना काही सेकंदामध्ये 2 प्रश्न दिसतील आणि त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. ओके सर. ओके. आणि त्यानंतर मग आपण आपली जी आजची राऊंड अप करू चालेल. हो, ओके सर. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मोबाईलवर आता एक पोल येईल, तो आपण भरायचा आहे. आपल्या मोबाईलवर पोल आलेला आहे. 2 प्रश्न आलेले असतील, त्यापैकी वाचा आणि त्याची उत्तरं द्या. अ, 23 जणांनी उत्तर दिलेलं आहे. आपल्याकडे सध्या 51 जण आहेत. हम्म. सर्वांना विनंती आहे की दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या. ओके सर. मॅक्झिमम 51 पैकी 35 जणांनी प्रश्नांची 36 जणांनी उत्तर दिलेली आहे. पहिला प्रश्न असा आपण विचारला होता की आजच्या तासिकेचा आपल्याला किती टक्के फायदा झाला. हम्म. तर नक्कीच पुष्कळ जणांनी 80% वर आणि 100% वर, पण 80%, 43% जणांना वाटते की 80% फायदा झाला आणि 100%, 29% लोकांना वाटतं की आजच्या तासिकेचा फायदा झाला. 100%? हा, 29% लोकांना वाटतं. आणि ज्ञान रचनावादाची माहिती आपण कुठून मिळवली, हा आपण दुसरा प्रश्न विचारला होता. यामध्ये प्रशिक्षणातून 50% लोकांनी मिळवलेली होती, अभ्यासातून 13%, युट्यूब वरून 0% आणि आजच्या कार्यशाळेतून 37% ज्ञान रचनावादाची माहिती मिळाली किंवा मिळवली. छान. तर आजच्या तासिकेचा आपल्याला आपल्या जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांना फायदा झालेला दिसतो. तर अतिशय छान आजची तासिका झालेली आहे. आता आपण पोल घेतला त्यावरून पण आपल्याला ते दिसत आहे. तर आजच्या तासिकेला सन्माननीय प्रसेनजीत गायकवाड सर. मी अर्धा मिनिट थोडस बोलतो. ओके सर. ओके सर. म्हणजे हे जे 2 प्रश्न तुम्ही विचारले, हो, की आजच्या तासिकेचा आपल्याला किती टक्के फायदा झाला, हो, तर 80% ते 100% मध्ये जी मंडळी आहे, हो, तर ती 100% वाली किती आहे? 100% वाली 29% लोकांना वाटतं फायदा झाला आणि 80% म्हणजे 80 आणि 100 भरपूर आहे. म्हणजे मॅक्झिमम चांगला फायदा आहे. चांगली गोष्ट आहे. मला पण तो आनंददायी आहे. मी 100% ज्यांनी म्हटलं की आम्हाला याचा 100% फायदा झाला त्यांच्यासाठी बोलतो. हॅलो. हा सर. हा सर, आवाज येतो. मला इकडं दिसत नाही. मी दिसतो का तुम्हाला? हो हो हो, दिसत आहे. ठीक आहे. तुमच्याकडूनच काय तर 100% फायदा झाला हे म्हणणं ज्ञानरचनावादात बसत नाही. मी काय म्हणतो? हो सर. त्याचं कारण असं आहे, रचनावाद 100% समाधान नाही करत. तुमच्या शिकण्याच्या उर्मी या शिल्लक पाहिजेत. म्हणजे मी म्हटलं की आता मला हे पूर्ण समजलं, तुमची प्रगती थांबली. आपल्याकडे एक संकल्पना आली होती, काय म्हणतो आपण त्याला, प्रगत अप्रगत. प्रगत विद्यार्थी, अप्रगत विद्यार्थी. आता हे प्रगत आणि अप्रगत विद्यार्थ्याची जी गोष्ट होती ती सपशेल चुकीची गोष्ट आहे. म्हणजे जे विद्यार्थी प्रगत आहेत असं आपण त्यांना स्टॅम्पिंग केलं, त्यांना काही शिकवण्याची गरज नाही, काही सांगण्याची गरज नाही, अनुभव देण्याची गरज नाही. आणि जे अप्रगत विद्यार्थी आहेत त्यांना खूप सांगण्याची गरज आहे आणि त्यांची प्रगतीच होऊ शकत नाही असं आपण ठरवून टाकलं. रचनावाद असं सांगतो की रचनावादी व्यक्ती किंवा असं म्हणेल
की कुणीही प्रगत नाही आणि कुणीही अप्रगत नाही. ज्याच्या त्याच्या प्रगतीच्या टप्प्याची काही स्थिती आहे आणि सगळेच प्रगतिशील आहेत, एका प्रगतीच्या मार्गावर आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आपण प्रगत मानतो ते त्या मार्गावर थोडे पुढे आहेत अप्रगत मानलेल्या विद्यार्थ्यांच्या मानाने, आणि अप्रगत आपण ज्यांना म्हटलं ते विद्यार्थी प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि प्रगत समजल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे आहेत जरासे, परंतु प्रगती पथावर आहेत. आपण सर्वच प्रगती पथावर आहोत. आपल्याला अधिकाधिक ज्ञान संपादन करायचं आहे, कारण ज्ञानाचा विकास होत असतो, ज्ञान संपत नाही. मी बोलता बोलता हे बोललो होतो, एक गोष्ट सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुबी हा ग्रंथ लिहिला, प्रबंध लिहिला. ते हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिकत होते आणि तिथे त्यांनी हा केम्ब्रिज की हार्वर्ड, सॉरी मला या दोन गोष्टीपैकी आठवत नाही, पण समजून घ्या, तिथे प्रोफेसर होते आणि ते प्रोफेसर बाबासाहेबांचे गुरु होते, अर्थशास्त्र शिकवणारे. त्यांनी काही सिद्धांत मांडले होते अर्थशास्त्राचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सर्व सिद्धांतांचा अभ्यास केला आणि आपला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ सिद्ध केला आणि आपल्या गुरुच्या तत्वाच्या अतिशय विरुद्ध असं तत्वज्ञान त्या प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये मांडलं. लक्षात घ्या, गुरुजीच्या विरोधात आपलं ज्ञान सिद्ध केलं, मांडणी केली. बाबासाहेबांना पुन्हा असं वाटलं की आता हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे, या ग्रंथाला प्रस्तावना कुणाची घ्यायची, तो छापायचा आहे, जगाला दाखवायचा आहे, आपला सिद्धांत मांडायचा आहे, तर ज्याला प्रस्तावना कुणाची घ्यायची. तर त्यांच्या मनामध्ये एक नाव आलं आणि तेच नाव म्हणजे ते त्यांच्या गुरुचं, की ज्यांच्या सिद्धांताच्या विरोधात बाबासाहेबांनी सिद्धांत मांडले होते. बाबासाहेबांची इच्छा अशी होती की त्यांनीच या ग्रंथाला प्रस्तावना लिहावी आणि हा ग्रंथ त्यांनी त्यांच्या समोर ठेवला. त्या प्रोफेसरांनी हा सिद्धांत वाचला आणि बाबासाहेबांना ते म्हणाले की आंबेडकर, तुम्ही सपशेल माझ्या सिद्धांताला खोडून काढलेला आहे आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा कशी करता की मी या ग्रंथाला प्रस्तावना लिहावी. तर बाबासाहेब म्हणाले त्यांना की सर, तुमचे सिद्धांत मी खोडून काढलेले आहेत हे बरोबर आहे, परंतु मी मांडलेले सिद्धांत केवळ तुम्हीच समजू शकता, इतर कोणाची पात्रता नाही, म्हणून या ग्रंथाला प्रस्तावना सुद्धा तुम्हीच लिहावी. आणि त्या मोठ्या मनाच्या प्रोफेसरनी बाबासाहेबांच्या या ग्रंथाला प्रॉब्लेम ऑफ रुपीला प्रस्तावना लिहिली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पहिल्या सिद्धांताच्या विरोधी सिद्धांत पुढे आला. मी तुम्हाला न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण दिलं की पहिल्या सिद्धांताच्या आधारावर त्याच्या विरोधी सिद्धांत आला आणि तरीही या पहिला सिद्धांत मांडणाऱ्या माणसाने नवा सिद्धांत स्वीकारला आपल्या मताच्या विरोधातला. हे ज्ञानरचनावादी विद्यार्थ्याचं, व्यक्तीचं खरं लक्षण आहे. ज्ञान संपत नाही, त्याचा विकास होत असतो. म्हणून कुठलीही गोष्ट मला 100% समजली असं म्हणणं उचित होत नाही. जिथे 100% समजली तिथं आपलं ज्ञान पूर्ण झाली असा संकेत जातो. आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत गेल्या पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. पुढे या सर. बंद झालंय. हॅलो, हा आहोत का सर आपण लाईव्ह? हो हो हो. हॅलो सर, आवाज बोला सर. आता हा, आपण जो पोल घेतला होता त्यावर सुद्धा आपण छान विश्लेषण केलेलं आहे. मला दुसरा प्रश्न कुठला होता? दुसरा प्रश्न असा होता की ही माहिती आपण कुठे मिळवली ज्ञान रचनावादाची, त्या संदर्भात. म्हणजे त्यांना प्रश्न होता ना. ठीक आहे, चांगला आहे, चांगला. ट्रेनिंग मध्ये वगैरे मिळाली असं त्यांनी सांगितलं. हो हो, हे बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. तासिकेतून पण मिळाली असं त्यांना माहिती झाली. बरोबर बरोबर. तर मला वाटतं आता आपण वाइंड अप कडे जाऊया. ओके सर. 1.5 तासात आपल्याकडे झालेला आहे. तर
सर्वप्रथम व्यावसायिक विकास मंच भंडारा अंतर्गत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय मार्गदर्शक प्रसिद्धित गायकवाड सर यांचं मी व्यावसायिक विकास मंच भंडारा अंतर्गत खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या जी सत्र आहे या सत्राचे सूत्रसंचालक सन्माननीय गणेशजी कुंभारे सर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अनिराव सर यांनी सुद्धा आजच्या कार्यशाळेसाठी खूप मदत केली, त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. आणि आजच्या कार्यशाळेला उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सन्माननीय शिक्षक आणि सर्व सन्माननीय मान्यवरांचे मी खूप खूप आभार मानतो. आपल्या आजच्या कार्यशाळेमध्येच तसंच फेसबुक लाईव्हला सुद्धा खूप सारे जण जॉईन आहेत आणि त्यांनी बघितलेलं आहे. पुष्कळ जणांचे खूप चांगले कॉमेंट्स पण आलेले आहेत. तर सगळ्यांचं मी इथे आभार मानतो आणि ही आजची कार्यशाळा आहे इथे आपण एंड करत आहोत. धन्यवाद. मी या कार्यशाळेमध्ये मला समाविष्ट करून घेतलं आणि या व्यावसायिक विकास मंचानं मला संधी दिली त्याबद्दल त्या टीमचे मी पूर्णपणे मनापासून आभार मानतो. या मला ऐकून घेतल्याबद्दल सर्व समाविष्ट असलेल्या लोकांचे, माझे मित्र कुंभारे सर, अनिराव सर, व्यवस्थापक सर्व आणि सर्व सहभागी झालेल्या, प्रश्न विचारलेल्या माणसांची म्हणजे मला फार आनंद झाला की मी त्यांचं समाधान करू शकलो की नाही शकलो मला माहिती नाही, परंतु मला आनंद झाला त्यांनी प्रश्न विचारले आणि मी त्यांचं समाधान करू शकलो. सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.